तुम रक्षक ताहू को डरना। ही लाईन आपल्या सगळ्यांना माहीत असेल ना, हनुमान चालीसा मधली आहे। आणि हनुमानजी कोणाचे भक्त आहेत? रामजींचे। म्हणून म्हणतात ना, सकाळी सकाळी आपल्या गावाकडे म्हणतात ना, राम 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 मंडळी, है ना, असं म्हणतात ना की रामराव कसं चाललंय जवई, तुमचं कसं चाललंय। तर राम हा शब्द आपल्याला संरक्षण देत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांसोबत रामरक्षा स्तोत्र याविषयी बोलणार आहे। आता 6 एप्रिलला रामनवमी सुद्धा आहे। खूप जण लगातार मला विचारत असतात की ताई ॲक्सिडेंट होण्याची भयभीती आहे, मनामध्ये निगेटिव्ह विचार आहे, कॉन्फिडन्स लेवल खूप हरवलेला आहे, काहीच होत नाही, असं वाटतं की मी सुरक्षित नाही आहे, मग काय करायला पाहिजे। काही जणांचं जसं मी चॅट बघते, जसं कुंडली बघते, तर खूप जणांच्या याच्यात दिलेलं असतं की शनीची दशा आहे, राहूची आहे, ही आहे, ती आहे, मग काय करायला पाहिजे। तसंही आपल्या दिवसाची सुरुवात एक तर हनुमान चालीसाने, एक तर रामरक्षा स्तोत्राने झालीच पाहिजे। मी खूप जणांचे अनुभव घेतलेले आहे की हनुमान चालीसा म्हणून त्या लोकांमध्ये एक सिद्धी प्राप्त झालेली असते। तसंच तुम्ही कोणतंही वाहन चालवत आहे, तुम्हाला भय भीती आहे, या आपल्या घरातले जेंट्स मुलं नाही ऐकत, त्यांना अध्यात्म म्हटलं की काहीतरी पाठ वाचन करा, तर त्यांच्या मुखातनं निघतं की नाही, माझ्याने नाही होणार। मग घरच्या स्त्रीने जरी रामरक्षा स्तोत्र रोज पठण केलं तरी घरामध्ये संरक्षण होत असतं। मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जसं रामनवमी आहे त्या दिवशी तुमच्याने वर्षभर होत नाही, पण एक रामनवमीचा दिवस पकडा आणि हप्त्यामधनं एक मंगळवार, या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही देवघरामध्ये बसा, दिवा लावा, अगरबत्ती आणि रामरक्षा स्तोत्राचं पाठ करा। काहीच मागू नका, बाकी ईश्वर तुमच्या सोबत राहतो आणि तुम्हाला देत असतो। राम नावामध्येच भरपूर काही अध्यात्म दडलेलं आहे। तुमच्यामधली निगेटिव्हिटी तर दूर जाते, पण तुम्हाला संरक्षण मिळत असतं। म्हणून हनुमानजी कोणाचे भक्त होते? रामजींचे। जेव्हा ते श्रीलंकेला साऊथकडे गेले तर बघा, त्यांची पुष्ट जडली, पण सीता मातेला घेऊन आले, यश भेटलं आणि त्यांना संरक्षण सुद्धा भेटलं, है ना। मग आपल्या जीवनात आपल्याला खूप भयभीती आहे, तर दर मंगळवारी रामरक्षा स्तोत्राचा तुम्ही पाठ करू शकता। होत असेल तर रोज, नाही शक्य तर तुमच्या बॅगमध्ये, गाडीमध्ये रामरक्षा स्तोत्राचं पाठ ठेवणं सुरू करा, ते तुम्ही करू शकता। हे सगळं काही आपल्यावरती काम करतं, फक्त अध्यात्मामध्ये आपल्याला ती गोष्ट फील करावं लागते, है ना। मी तुम्हाला खायला दिली आणि तुमचं मूडच नाही आहे खायचं, तर ते तुम्हाला गोड लागणारच नाही, तुम्ही म्हणणार ठीकठाक आहे, है ना। तशाच प्रकारे अध्यात्म आहे, तुम्ही मनापासून करा, जेव्हा तुम्ही करता तर तुम्हाला रिझल्ट येते। रामरक्षा स्तोत्र भयभीती दूर करतं, बोलण्यामध्ये स्किल आणतं, थर्ड तुम्हाला सगळीकडनं संरक्षण देतं। कोणी निगेटिव्हिटी करत असेल, कोणी काही करत असेल, तर ते सर्व काही दूर जातं। म्हणून नेहमी सांगत असते की राम राम म्हणा आणि कोणाचंही भलं करा, तेव्हाच ईश्वर आपल्यासोबत असतो। धन्यवाद।